आज 24/1/2022 ची मुरली आहे. आजच्या मुरलीचे सार आहे, गोड मुलांनो, 21 जन्मांसाठी सदैव सुखी बनण्यासाठी ह्या थोड्या वेळातच देही अभिमानी बनण्याची सवय लावा. प्रश्न आहे, दैवी राजधानी स्थापन करण्यासाठी प्रत्येकाला कोणता छंद असायला हवा? उत्तर, सेवेचा छंद. ज्ञानरत्नांचे दान कसे करावे हा छंद ठेवा. तुमची ही संस्था पतितांना पावन बनवण्याची आहे. म्हणून मुलांना राज्याची वृद्धी करण्यासाठी खूप सेवा करायची आहे. जिथे पण मेळा इत्यादी लागतो, लोक स्नान करण्यासाठी जातात, तिथे पत्रक छापून वाटत रहा, दवंडी देत रहा. गीत आहे, तुम्हे पाके हमने जहान पा लिया है, म्हणजे तुम्हाला प्राप्त करून आम्ही संपूर्ण विश्वाला प्राप्त केले आहे. ओम शांती. निराकार शिवबाबा मुलांना समजावतात, मुलांनो, देही अभिमानी बना. स्वतःला आत्मा समजा आणि बाबांची आठवण करा. आपण आत्मा आहोत. आपल्याला बाबा शिकवत आहेत. बाबांनी समजावले आहे, सर्व संस्कार आत्म्यामध्येच राहतात. जेव्हा मायेचे राज्य असते किंवा भक्ती मार्ग सुरू होतो, तेव्हा देह अभिमानी बनतात. मग जेव्हा भक्ती मार्गाचा शेवट होतो, तेव्हा बाबा येऊन मुलांना सांगतात की आता देही अभिमानी बना. तुम्ही जे जप, तप, दान, पुण्य इत्यादी केले आहे, त्यातून तर काहीच फायदा झाला नाही. 5 विकार तुमच्यामध्ये प्रवेश झाल्यामुळे तुम्ही देह अभिमानी बनले आहात. रावण तुम्हाला देह अभिमानी बनवतो. खरे तर मुळातच तुम्ही देही अभिमानी होते. परत आता हा अभ्यास करवला जातो की स्वतःला आत्मा समजा. हा जुना देह आपल्याला सोडून जाऊन नवा घ्यायचा आहे. सतयुगामध्ये हे 5 विकार नसतात. देवी देवता ज्यांना श्रेष्ठ पावन म्हटले जाते, ते सदैव आत्माभिमानी असल्यामुळे 21 जन्म नेहमी सुखी राहतात. मग जेव्हा रावणाचे राज्य सुरू होते, तेव्हा तुम्ही बदलून देह अभिमानी बनता. ह्यांना आत्मअभिमानी आणि त्यांना देह अभिमानी म्हटले जाते. निराकारी दुनियेमध्ये तर देह अभिमान आणि आत्मअभिमान ह्याचा प्रश्नच निर्माण होत नाही. ती तर शांतीची दुनिया आहे. हे संस्कार ह्या संगम युगातच बनतात. तुम्हाला देह अभिमानी पासून देही अभिमानी बनायचे आहे. सतयुगामध्ये तुम्ही देही अभिमानी असल्यामुळे दुःखी राहत नाही, कारण तिथे ज्ञान असते की आपण आत्मा आहोत. इथे तर सर्वजण स्वतःला देह समजतात. बाबा येऊन सांगतात, मुलांनो, आता देही अभिमानी बना, तर विकर्म विनाश होतील. मग तुम्ही विकर्माजीत बनून जाता. तिथे देह पण असतो, राज्य पण करतात, आत्म अभिमानी पण असतात. हे जे तुम्हाला शिक्षण प्राप्त होते, त्यामुळे तुम्ही आत्म अभिमानी बनता, नेहमी सुखी राहता. आत्माभिमानी बनल्यामुळे तुमचे विकर्म विनाश होतात. म्हणून बाबा सांगतात, माझी आठवण करा तर विकर्म विनाश होतील. ते लोक जाऊन गंगा स्नान करतात, परंतु ती काही पतित पावनी नाही. योग अग्नी पण नाही, ज्यामुळे विकर्म भस्म होतील. अशा वेळी तुम्हा मुलांना सेवा करण्याची संधी मिळते. जशी वेळ तशी सेवा. अनेक मनुष्य स्नान करण्यासाठी जातात. कुंभच्या मेळ्यावर सर्व ठिकाणी स्नान करतात. काही जण सागरावर, काही जण नदीवर सुद्धा जातात. तर सर्वांना संदेश देण्यासाठी किती पत्रके छापावी लागतील? भरपूर वाटायला हवेत. मुद्दे सुद्धा फक्त हेच असावेत. बंधू भगिनींनो, विचार करा. पतित पावन ज्ञान सागर
आणि त्यांच्यापासून निघालेल्या ज्ञान नद्याद्वारे तुम्ही पावन बनू शकता का ह्या पाण्याच्या सागर आणि नद्याद्वारे तुम्ही पावन बनू शकता? ह्या रहस्याला समजून घेतले तर सेकंदामध्ये तुम्ही जीवनमुक्ती प्राप्त करू शकता. राज्यभाग्याचा वारसा सुद्धा प्राप्त करू शकणार. अशी पत्रके प्रत्येक सेवा केंद्रावर छापली पाहिजे. नद्या तर सर्वच ठिकाणी आहेत. नद्या खूप दूरवरून निघाल्या आहेत. नद्या तर जिथे तिथे बऱ्याच आहेत. मग असे का म्हणतात की ह्याच नदीमध्ये स्नान केल्यावर पावन बनणार? खास एका ठिकाणीच एवढा खर्च करून त्रास घेऊन का जाता? असे तर नाही की एका दिवसात स्नान केल्यानेच पावन बनणार. स्नान तर जन्मोजन्मी करत आले. सतयुगामध्ये स्नान करतात, तिथे तर पावन आहेच. इथे तर थंडीमध्ये किती त्रास घेऊन स्नान करण्यासाठी जातात. तर त्यांना समजावून सांगायचे आहे. आंधळ्यांची काठी बनायची आहे, त्यांना जागृत करायचे आहे. पतित पावन येऊन पावन बनवतात. तर जे दुःखी आहेत त्यांना रस्ता सांगायला हवा. हे छोटे पत्रके सर्व भाषांमध्ये छापलेले असावेत. 1,00,000-2,00,000 छापायला हवेत. ज्यांच्या बुद्धीमध्ये ज्ञानाचा नशा चढलेला आहे त्यांची बुद्धी काम करेल. हे चित्र 2-3 लाख सर्व भाषांमध्ये असायला हवेत. जागोजागी ह्यावरच सेवा करायची आहे. एकच मुद्दा मुख्य आहे. सेकंदामध्ये मुक्ती, जीवन मुक्ती कशी मिळते हे इथे येऊन समजून घ्या. मुख्य सेवा केंद्रांचे पत्ते त्यामध्ये लिहा. मग ते वाचतील किंवा नाही पण वाचणार. तुम्हा मुलांना त्रिमूर्तीच्या चित्रावर समजावले पाहिजे की ब्रह्माद्वारे स्थापना जरूर होते. दिवसेंदिवस मनुष्य समजत जातील की बरोबर विनाश तर समोर उभा आहे. हे भांडण इत्यादी तर वाढतच जातील. मालमत्तेवर सुद्धा किती भांडण होतात. नाहीतर मारामारी सुद्धा करत राहतात. विनाश तर अगदी समोरच आहे. जे चांगल्या प्रकारे गीता, भागवत इत्यादी वाचत राहतात ते समजतात की बरोबर हे तर पहिले झाले होते. तर तुम्ही मुलांनी चांगल्या प्रकारे समजवायला हवे की काय पाण्यामध्ये स्नान केल्यावर मनुष्य पतितपासून पावन बनतील का योग अग्नीने पावन बनतील? भगवानुवाच, माझी आठवण केल्यानेच तुमचे विकर्म विनाश होतील. जिथे जिथे तुमचे सेवा केंद्र आहेत तर विशेष वेळेवर असे पत्रके काढले पाहिजे, म्हणजे छापले पाहिजे. मेळा इत्यादी पण बरेच लागतात ज्यामध्ये अनेक मनुष्य जातात, परंतु ते समजत काहीच नाही. पत्रके वाटण्यासाठी पण बरेच पाहिजे. मग हे समजावून सांगण्यासाठी अशा जागेवर उभे राहायला हवे. हे ज्ञानरत्न आहेत. सेवेचा खूप छंद ठेवला पाहिजे. आपण आपली दैवी राजधानी स्थापन करतो. ही मनुष्यापासून देवता किंवा पतितापासून पावन बनण्याची संस्था आहे. तुम्ही हे पण लिहू शकता की बाबांनी समजावले आहे, मन मना भव. पतित पावन बेहदच्या बाबांची आठवण करा तरच विकर्म विनाश होतील. आठवणीची यात्रा पण तुम्हा मुलांना वारंवार समजावली आहे. बाबांची सतत आठवण करा. आठवण करून सुख प्राप्त करा. तर कलह क्लेश सर्व देहाचे नष्ट होतील. म्हणजे तुम्ही नेहमीसाठी आरोग्य संपन्न बनणार. बाबांनी हा मंत्र दिला आहे की माझे स्मरण करा, म्हणजे आठवण करा. असे नाही की फक्त शिव शिव असे म्हणत राहा. शिवाचे भक्त असे शिव शिव म्हणत माळ जपतात. खरे तर ही रुद्रमाळा आहे. शिव आणि सालिग्राम वर शिव आहेत, बाकी छोटे छोटे मणी म्हणजे आत्मे आहेत. आत्मा खूप छोटा बिंदू आहे. काळ्या मण्यांची पण माळ असते, तर शिवाची सुद्धा माळ बनलेली आहे. आत्म्यांना आपल्या बाबांची आठवण करायची आहे. बाकी मुखातून शिव शिव असे म्हणायचे नाही.
शिव शिव म्हटल्यावर मग बुद्धियोग माळेकडे जातो. अर्थ तर काहीच समजत नाहीत. शिव शिव जपल्याने विकर्म विनाश होत नाहीत. माळा फिरवणाऱ्यांजवळ हे ज्ञान नसते की विकर्म तेव्हाच विनाश होतात जेव्हा संगम युगात प्रत्यक्ष शिवबाबा येऊन मंत्र देतात की माझी एकट्याची आठवण करा. बाकी दुसरे कोणी कितीही बसून शिव शिव म्हणत राहिले तरी सुद्धा विकर्म विनाश होणार नाहीत. जसे काही जण काशीमध्ये पण जाऊन राहतात तर शिव काशी असे म्हणत राहतात. ते म्हणतात काशीमध्ये शिवाचा प्रभाव आहे. शिवाची मंदिरं तर खूप आलिशान बनलेली आहेत. ती सर्व भक्ती मार्गाची सामग्री आहे. तुम्ही समजावून सांगू शकता. बेहदचे बाबा म्हणतात माझ्यासोबत योग लावल्याने तुम्ही पावन बनणार. तर मुलांना सेवेचा छंद असायला हवा. बाबा म्हणतात मला पतितांना पावन बनवायचे आहे. तुम्ही मुलं सुद्धा पावन बनवण्याची सेवा करा. पत्रके घेऊन जाऊन समजावून सांगा. त्यांना हे सांगा की चांगल्या प्रकारे हे वाचा. मृत्यू तर समोर उभा आहे. हे दुःखधाम आहे. आता एकदाच ज्ञानस्नान केल्याने सेकंदामध्ये जीवनमुक्ती प्राप्त होते. मग नदीवर स्नान करण्याची, कुठे भटकण्याची काय गरज आहे? आम्हाला सेकंदामध्ये जीवनमुक्ती मिळते म्हणूनच तर दवंडी देतात. नाहीतर कोणी असे पत्रके छापू शकत नाहीत. तर मुलांना सेवेचा खूप छंद असायला हवा. युक्ती सुद्धा ज्या बनवल्या आहेत त्या सेवेसाठीच आहेत. बरेच जण असे आहेत ज्यांना सेवेचा छंदच नाही. त्यांच्या लक्षातच येत नाही की सेवा कशी करावी. यामध्ये खूप चांगली चमत्कारी बुद्धी पाहिजे. त्यांच्या पायामध्ये देह अभिमानाच्या साखळ्या पडल्या आहेत. ते देही अभिमानी बनू शकत नाहीत. मग लक्षात येते की हे जाऊन काय पद प्राप्त करतील. दया येते ना. सर्व सेवा केंद्रांवर हे पाहण्यात येते की कोण कोण पुरुषार्थामध्ये तीव्र चालले आहेत. काही जण धोत्र्याचे फुलं पण आहेत तर काही जण गुलाबाचे फुलं पण आहेत. आपण अमुक फूल आहोत. आपण बाबांची सेवा करत नाही तर समजायला हवे की आपण जाऊन धोत्र्याचे फूल बनणार. बाबा तर खूप चांगल्या प्रकारे समजावत आहेत. तुम्ही हिऱ्यासारखे बनण्याचा पुरुषार्थ करत आहात. काही जण खरा हिरा आहे तर काही जण काळे पण आहेत. तर प्रत्येकाने आपला विचार केला पाहिजे. आपल्याला हिऱ्यासारखे बनायचे आहे. मग स्वतःला विचारायचे आहे की मी हिऱ्यासारखा बनलो आहे का? अच्छा, गोड गोड फार फार वर्षांनी भेटलेल्या मुलांप्रती मातपिता बाप दादांची प्रेमपूर्ण आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते. आत्मिक मुलांचाही आत्मिक पित्यांना नमस्ते. धारणेसाठी मुख्य सारांश आहे. पहिला सारांश, देह अभिमानाच्या साखळ्या कापून देही अभिमानी बनायचे आहे. आत्म अभिमानामध्ये राहण्याचा संस्कार बनवायचा आहे. दुसरा सारांश, सेवेचा खूप छंद असायला हवा. बाबांसारखे पतितांना पावन बनवण्याची सेवा करायची आहे. खरा हिरा बनायचे आहे. आजचे वरदान आहे, कर्म करताना निराळे आणि प्रेमळ अवस्थेमध्ये राहून हलके राहण्याची अनुभूती करणारे कर्मातीत भव. विस्तार आहे, कर्मातीत म्हणजे निराळे आणि प्रेमळ. कर्म केले, मग केल्यानंतर असा अनुभव व्हायला हवा जसे काही केलेच नाही. करणाऱ्याने करून घेतले अशा स्थितीचा अनुभव केल्याने नेहमी हलकेपण राहणार. कर्म करताना देहाचे सुद्धा हलकेपण, मनाच्या स्थितीमध्ये सुद्धा हलकेपण. जेवढे कार्य वाढत जाईल तेवढे हलकेपणा वाढत जाईल. कर्म आपल्याकडे आकर्षित करू नये. मालक होऊन कर्मेंद्रियाद्वारे कर्म करणे आणि संकल्पामध्ये सुद्धा हलके ह्याचा अनुभव करणे म्हणजेच
कर्मातीत बनणे आहे. आजचे बोधवाक्य आहे, सर्व प्राप्तींनी नेहमी संपन्न राहा, तर नेहमी हर्षित, नेहमी सुखी आणि भाग्यवान बनणार. ह्यानंतर मातेश्वरीजींचे अनमोल महावाक्य आहेत, भाग्य बनवणारे परमात्मा आणि भाग्य बिघडवणारा स्वतः मनुष्य आहे. आता तुम्ही हे तर जाणले आहे की मनुष्य आत्म्याचे भाग्य बनवणारे कोण आहेत आणि भाग्य बिघडवणारे कोण आहेत. आपण असे म्हणू शकत नाही की भाग्य बनवणारा आणि बिघडवणारा तोच परमात्मा आहे. नाही, बाकी हे जरूर आहे की भाग्य बनवणारे परमात्मा आहेत आणि भाग्याला बिघडवणारा स्वतः मनुष्य आहे. आता हे भाग्य कसे बनणार आणि मग बिघडेल कसे, ह्यावर समजावले जाते की मनुष्य जेव्हा स्वतःला जाणतात व पवित्र बनतात तर मग बिघडलेल्या भाग्याला ते बनवू शकतात. आता जेव्हा आपण बिघडलेले भाग्य म्हणतो तर ह्यातून स्पष्ट होते की कोणत्या तरी वेळी आपले भाग्य बनलेले होते, म्हणजे चांगले होते, जे पुन्हा बिघडले. आता पुन्हा तेच बिघडलेल्या भाग्याला परमात्मा स्वतः येऊन बनवतात. जर कोणी म्हटले की परमात्मा स्वतः तर निराकार आहेत, मग ते भाग्य कसे बनवतील, ह्यावर समजावले जाते की निराकार परमात्मा कसे आपल्या साकार ब्रह्माच्या देहाद्वारे अविनाशी ज्ञानाद्वारे आपल्या बिघडलेल्या भाग्याला बनवतात, म्हणजे सुधरवतात. आता हे ज्ञान सांगणे परमात्म्याचेच काम आहे. बाकी मनुष्य तर एकमेकांच्या भाग्याला जागवू शकत नाहीत. भाग्याला जागवणारे अर्थात जागृत करणारे एकच परमात्मा आहेत. तेव्हाच तर त्यांचे स्मृतीस्थळ मंदिरं कायम आहेत. ह्यानंतर प्रेमळ स्थितीचा अनुभव करा, यामध्ये आजचा पॉइंट आहे, ज्यावेळी ज्या संबंधाची आवश्यकता आहे त्या संबंधामध्ये भगवंताला आपले बनवा. हृदयातून म्हणा, माझे बाबा, आणि बाबा पण म्हणतात माझी मुलं. ह्याच स्नेहाच्या सागरामध्ये समावून रहा. हा स्नेह छत्रछायेचे काम करतो. त्याच्या आतमध्ये माया येऊ शकत नाही. ओम शांती.